बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत। मूर्तिजापूर भागात वन्य प्राण्यांची संख्या नाहीशी आहे, पण मात्र एक बिबट्या सध्या जामठी गावात भक्ष्य मिळवण्यासाठी बिबट्या जनावरांवर हल्ला करू लागलेला आहे। जामठी गावात बिबट्याची दहशत काल रात्रीपासून पसरली आहे। काल रात्री 1 ते 1:30च्या सुमारास 2 पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला चढवला। यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे। बेसुमार जंगलतोड व अवैध शिकारीमुळे एकीकडे वाघ, सिंहासारखे मार्जर कुळातील शिस्त झपाट्याने कमी होत असताना याच कुळातील बिबट्याने मात्र आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे। मुळातच अतिशय चाणाक्ष, बुद्धिमानी व संधिसाधू स्वभावाचा बिबट्या असेल त्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळून घेण्यात तरबेज मानला जातो। त्यामुळेच तो आधी हिमालयातील बर्फाळ प्रदेशापासून ते थेट समुद्र किनारपट्टीपर्यंत हमखास आढळून येतो। सहसा दाट झाडी झुडपात लपून छुपून जीवन जगणारा बिबट्या अत्यंत छलिया शिकारी समजला जातो। मिळेल त्या परिस्थितीत मिळेल ते शिकार करण्यास कसब अंगी भिनलेले बिबटे जंगल नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात विस्थापित होत आहेत। पोटाची भूक शमवण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षित जात आहेत। मानवी वस्त्यांच्या शिवेवर येऊन मिळेल त्या भक्ष्याची शिकार करताना त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे स्पष्ट दिसू येत आहे। सध्या अशाच बिबट्यांनी मूर्तिजापूर तालुक्यात हातगाव जामठी या गावात ठाम मांडले असून त्या बिबट्यांनी रात्री 1 ते 1:30च्या सुमारास गावातील 2 वासरांची शिकार केली। पारंपरिक शिकार मिळत नसल्याने या परिसरातील पाळीव प्राण्यापाठोपाठ त्यांनी माणसावरही हल्ले सुरू करेल याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जामठी व आजूबाजूच्या गावात सध्या लोक खूप घाबरले आहेत। तरी वन विभागाने पंचनामा केले असून तातडीने या बिबट्याला शोध घ्यावा अशी मागणी गावकरी करीत आहे। आम्ही पोलीस पाटील जामठी खुर्द येथील काल रात्री आमच्या इथं 1:30 ते 2च्या सुमारास 2 जनावरांना वासरी नाही, एक 1.5 वर्षाची, एक 1 वर्षाची, दोन्ही याच्यावर जंगली जनावरांना हल्ला केला। त्याच्यातून 2 वासरे, एक गळ्याला हे केलं, गळा तोडून रक्त पिलं, आणि एक समोरच्या पायाजवळची मांडीजवळचा मांस खाल्लं। वन विभागाचे काय म्हणतात अधिकारी आलते, ती तपासणी करून गेले, तर ते बिबटे आहे म्हणून असं सांगितलं त्यांनी। आणि ते 1 नसून 2 आहे बिबट्या। गावकऱ्यांसाठी हे सांगितलं त्यांनी की तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करा। रात्रीचे टार्च घेऊन, सोबतीला कोणी घेऊन त्याच वेळेस शेतात जा। आता सर्व पंचनामा झाला, नुकसान भरपाईचा पंचनामा झाला दोन्ही जनावरांचा, आणि वन अधीक्षक निघून गेले। बरोबर गावामध्ये भीतीचे वातावरण आहे समजा। हां, गावामध्ये सर्वकडे भीतीचे वातावरण पसरले। सर्व म्हणजे लोकांनी शेतातनी जाणे म्हणजे बंद मारले सध्या परिस्थिती। सध्या तुरीचा आमच्या इथं सीझन चालू आहे। हां, तरी शासनाने याच्यावर लक्ष द्यावे असंच ना। मी जामठी रहिवासी असून आमच्या इथे रात्री बिबट्या म्हणजे 2 आले होते आणि त्यांनी जनावरांना मारून खाल्लेलं आहे। भोवतालून शेती वगैरे चेक केलं असतं, त्यांचे पाऊल आणि बैठक वगैरे तिथे मिळून आलेले आहे। ग्राम येथे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। तरी लोकांनी आपापल्या सावधगिरीने आपापले जनावरे सांभाळून ठेवावे आणि त्यांना गोठ्याच्या आतमध्ये ठेवावे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की